everyone, welcome to our channel DC Janta Say Yes. बाळांनो, जो आपण लास्ट व्हिडिओ केला होता which is solutionचा, तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये हा solutionचा व्हिडिओ मिळेल. At least go through the last video which is the third video of solution, ज्याच्यामध्ये मी डेरिवेशन आणि न्यूमरिकल्स डिस्कस केलेत. सॉरी, डेरिवेशन डिस्कस केलेत आणि फॉर्म्युला लिस्ट डिस्कस केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी न्यूमरिकल्स डिस्कस करणार आहे. But in order to understand the numericals, you will have to see the formula list and the derivation list. तर बाळांनो, first go through that video and then come to the numericals video. Is it clear? So yeah, let's start. बाळांनो, first I will discuss solved examples from the Maharashtra State Board textbook, and then I will go on to the unsolved examples. चालेल? चलो then let's start. Banu, this is numerical number 2.5 which is a solved example. ठीक है? Now let's see the question. A solution is prepared by dissolving 394 grams of non-volatile solute. Banu, 394 ग्राम दिलंय. आता कधी कधी ना ती व्हॅल्यू बघून आपल्याला कन्फ्युजन होतं की यार हे मास आहे की मोलर मास आहे. तर लक्षात ठेवायचं बाळांनो, मास जे असतं ते नेहमी ग्राम मध्ये दिलेलं असतं आणि मोलर मास जे असतं ते ग्राम पर मोल मध्ये दिलेलं असतं. तर ठीक आहे, कन्फ्युजन व्हायचं काहीच काम नाही. मास असेल तर ग्राम मध्ये, मोलर मास असेल तर ग्राम पर मोल मध्ये. मग इथं त्यांनी क्लिअरली दिलंय अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिसॉल्विंग 394 ग्राम. ग्राम म्हणजे बाळांनो हे झालं तुमचं मास. मासला आपण दाखवतो W ने. आय रिपीट, प्लीज गो अँड सी द लास्ट व्हिडिओ इफ यू हॅव नॉट सीन, तरच हे कळेल. मासला आपण दाखवतो बाळांनो W ने. आणि कोणाचं मास आहे? सोल्यूटचं मास आहे. तर सोल्यूटच्या मासला म्हणायचं W2. मग 394 ग्राम झाली W2 ची व्हॅल्यू इन 622 ग्राम ऑफ वॉटर. म्हणजे बाळांनो हे झालं माझं सोल्यूट आणि 622 ग्राम जे त्यांनी सांगितलंय ते झालं सॉल्व्हेंट. आणि सॉल्व्हेंट हे कोण आहे बाळांनो? H2O. ग्राम आहे म्हणजे हे अगेन W ची व्हॅल्यू आहे आणि सॉल्व्हेंटचं मास म्हणजे झालं W1. सोल्यूटचं मास असेल तर W2, सॉल्व्हेंटचं मास असेल तर W1. पुढे बघा, द वेपर प्रेशर, VP म्हणजे द वेपर प्रेशर. द वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन इज 30.74 mmHg. आणि पुढे त्यांनी अजून एक वेपर प्रेशर दिलंय ॲट 30 डिग्री सेल्सिअस इफ वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज 31.8 mmHg. आता बाळांनो दोन प्रेशर तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे मॅम, कन्फ्युजन होतं P1 कोणतं आणि P01 कोणतं. डेफिनेटली न्यूमरिकल आहे, टर्म्स खूप ट्विस्ट करून दिलेले असतात. मग हाऊ टू अंडरस्टँड विच इज P1 अँड P01? तर सरळ ट्रिक सांगते बाळांनो. डेल्टा Pचा फॉर्म्युला काय असतो? P01 मायनस P1 म्हणजे मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू, बरोबर आहे. सो याच्यातली जी मोठी व्हॅल्यू असते ती असते P01 ची. मग 31 झाला P01 आणि 30 झाला तुमचा P1, बरोबर आहे. येस और नो? त्यानंतर अजून एक गोष्ट बाळांनो, तुमचं जे सॉल्व्हेंट आहे, सॉल्व्हेंट इज वॉटर. सॉल्व्हेंट कोण आहे तुमचं? वॉटर. मग बाळांनो वॉटरचं तुम्ही मोलर मास तर काढू शकता. मोलर मास इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल M आणि सॉल्व्हेंट असेल तर कॅपिटल M1. सॉल्व्हेंट असेल तर कॅपिटल M1. आणि वॉटरचं मोलर मास कसं काढायचं? तर हायड्रोजन इज 1 into 2 कारण 2 युनिट्स आहे प्लस ऑक्सिजन इज 16. तर 1 into 2 प्लस 16 म्हणजे किती झालं? 18 ग्राम पर मोल. म्हणजे बाळांनो तुम्हाला M1 ची पण व्हॅल्यू मिळाली विच इज 18 ग्राम पर मोल. आणि तुम्हाला त्यांनी काय काढायला सांगितलंय? व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. सो बाळांनो व्हॉट इज टू फाइंड इन दिस क्वेश्चन? तर टू फाइंड आहे मोलर मास. मोलर मास काढायचं आणि कोणाचं काढायचंय? सोल्यूटचं. म्हणजे M2 तुम्हाला काढायचं आहे, बरोबर आहे. काय काढायचं आहे तुम्हाला? M2. इज इट क्लिअर? बाळांनो सोल्यूटचं मास असेल तर W ने दाखवायचं, मोलर मास असेल तर कॅपिटल M ने दाखवायचं. आय रिपीट, मास असेल तर W ने, मोलर मास असेल तर कॅपिटल M ने. मग सोल्यूटचं मास असेल तर W2, सॉल्व्हेंटचं मास असेल तर W1. मग मोलर मास मध्ये तसंच मोलर मास दाखवायचं कॅपिटल M ने. सोल्यूटचं मोलर मास असेल तर M2, सोल्यूटला म्हणायचं 2 आणि सॉल्व्हेंटचं मोलर मास असेल तर M1. सो हिअर यू हॅव व्हॉट इज टू गिवन अँड टू फाइंड. M2 तुम्हाला काढायचं आहे
प्रेशर दिलेला आहे, मास दिलेला आहे, म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा बाळांनो, तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इन टर्म्स ऑफ मोलर मास. कोणता फॉर्म्युला यूज करायचा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इन टर्म्स ऑफ मोलर मास. हा फॉर्म्युला लर्न करायची. मी ट्रिक पण सांगितली होती तुम्हाला. डेल्टा पी अपॉन पी नॉट वन इज इक्वल टू, इथे लिहिते, ठीक आहे, डेल्टा पी अपॉन पी नॉट वन इज इक्वल टू, लाईन मारा, आठवतं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, इथं एम येणार, इथं डब्ल्यू, इथं एम येणार, इथं डब्ल्यू, इथं M2 घ्या, मग इथे घ्या M1, 1 म्हणून W2 वर गेलं तर खाली आलं W1. तुम्हाला काय काढायचंय, M2 ची व्हॅल्यू काढायची. आता बाळांनो डेल्टा पी कसा काढायचा, P01 मायनस P1 अपॉन P01. डेल्टा पी चा फॉर्म्युला माहिती आहे ना, P01 मायनस P1 अपॉन P01. आता M1 इंटू W2, M2 काढायचा आहे म्हणून मी त्याला घेते X आणि हे झालं W1. डन बाळांनो इथपर्यंत. आता काहीच करायचं नाहीये, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. P01 मायनस P1, सॉरी P01 मायनस P1. P01 किती आहे, 31.8 आणि हे किती आहे, P1 30.74. सो 31.8 मायनस 30.74 अपॉन P01 म्हणजे 31.8 इज इक्वल टू M1 बघा किती आहे, मोलर मास आपण काढलाय ना सॉल्व्हेंटचा, किती आहे 18 इंटू W2 म्हणजे सॉल्यूटचा मास किती आहे 394 ग्राम अपॉन M2 म्हणजे मोलर मास ऑफ सॉल्यूट तुम्हाला काढायचा आहे इंटू W1 म्हणजे सॉल्व्हेंटचा मास विच इज 622. कळालं बाळांनो, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आता ही जी व्हॅल्यू आहे P01 मायनस P1 अपॉन P01, आय विल वेट फॉर अ मिनिट. हे पूर्ण कॅल्क्युलेट करून सांगा किती येतं. आय विल वेट फॉर अ मिनिट, पटकन कॅल्क्युलेशन करा. पटकन बाळांनो, पटकन. ठीक आहे, प्लीज पॉज द व्हिडिओ आणि हे कॅल्क्युलेशन करा, बिकॉज आय कॅन जस्ट टेल यू व्हॉट इज द गिवन फॉर्म्युला, व्हॉट इज टू फाइंड आणि हाऊ टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. ठीक आहे, कारण या बेसिक गोष्टी आहे, आपण ऑनलाईन नाही करू शकत. 0.033 हे पूर्ण आलं, त्यानंतर 18 इंटू 394 करा अपॉन x इंटू 622. बाळांनो तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे, मग काय करा, काहीच नाही करायचं, x ला तिकडे न्या, मग x इज इक्वल टू 18 इंटू 394 अपॉन 0.0333 इंटू 622. टेक अ मिनिट अँड फाइंड द आन्सर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. लवकर, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? फास्ट. बोला बाळांनो, याची जी व्हॅल्यू आहे ती येते 11.4 आणि खाली काय तुमचं 0.033 इंटू 622 विच कम्स टू बाळांनो अराउंड, करा कॅल्क्युलेट लवकर. x ची व्हॅल्यू काढा फास्ट. 11.4 अपॉन 0.033 इंटू 622. बाळांनो लॉग टेबल यूज केला तरी चालेल, डिरेक्ट केलं तरी चालेल, बट इन केमिस्ट्री पॉइंट नंतरचे किमान 2 डिजिट करेक्ट आले पाहिजे. इवन इफ यू डोंट गेट द करेक्ट accurate answer, there should be 2 digits correct after the point. Fast, get the answer. बोला. Yes. बाळांनो याचा आन्सर, जर तुम्ही पॉज करून सॉल्व केलं असेल तर याचा आन्सर येतंय. बोला. थांबू का अजून 1 मिनिट? हां लवकर, फास्ट. यूज लॉग टेबल. बोला. येस. 342.
बाळांनो एक्स म्हणजे काय तुमचं मोलर मास आहे आणि कोणाचं मोलर मास आहे सल्यूटचं. आणि बाळांनो मगाशी मी काय सांगितलं मोलर मास काढायचं आहे तुम्हाला त्याचं युनिट काय आहे ग्राम पर मोल. सो युअर फायनल आन्सर इज M2 इज इक्वल टू 342 gram per mole. Is it clear? Guys, take a screenshot. Done? Okay then, chalo, let's move on to the next question. हा झाला तुमचा solved numerical 2.4. Now I'll go to the solved numerical 2.5. ठीक है? Okay, Banu, coming to the next question. The question is on the board. It is similar to 2.4. Question बघा काय आहे? The vapor pressure of pure benzene. The vapor pressure of pure benzene आणि मोलर मास दिलेला आहे 78 ग्राम पर मोल. ठीक आहे, मोलर मास दिलेला आहे 78 ग्राम पर मोल at a certain temperature is 640 mmHg. ठीक आहे, is 640 mmHg. आणि पुढे त्यांनी काय सांगितलंय अ नॉन वोलाटाइल सॉल्यूट ऑफ मास 2.315 ग्राम. हे बघा मी आतापर्यंत जो क्वेश्चन वाचला मला काहीच नाही कळालं, फ्रँकली मला काहीच नाही कळालं. तर पुढचं स्टेटमेंट पण मला कळालं. द नॉन वोलाटाइल सॉल्यूट ऑफ मास म्हणजे त्यांनी सॉल्यूटचं मास दिलेलं आहे. सॉल्यूटचं काय दिलेलं आहे बाळांनो मास. मग मी काय सांगितलं मासला लिहायचं W आणि सॉल्यूटचं मास असेल तर W2 म्हणजे W2 किती झालं 2.315 ग्राम. म्हणजे बाळांनो 2.315 ग्राम जे आहे ते सॉल्यूटचं मास आहे. आलं लक्षात. म्हणजे बेन्झीन हा तुमचा झाला सॉल्व्हेंट, W2 हा तुमचा कोण झाला सॉल्यूट. म्हणजे बेन्झीन हा झाला तुमचा सॉल्व्हेंट. 2.315 ग्राम ऑफ सॉल्यूट आहे ॲडेड टू 49 ग्राम ऑफ बेन्झीन किंवा जे काही सॉल्व्हेंट असेल. म्हणजे तुमचं W1 झालं 49 ग्राम. W1 काय झालं तुमचं 49 ग्राम. The vapor pressure of solution is 600 mmHg. आता बाळांनो 600 हे जे आहे हे P1 आहे का P01 आहे हे पण मला नाही कळालं, म्हणून मी फक्त 600 लिहिलं आणि वर अजून एक वेपर प्रेशर दिलं होतं 640, तर वर मी लिहिलं 640 mmHg. आता बाळांनो प्रश्न हा आहे याच्यातला P1 कोणता आणि P01 कोणतं. तर मी तुम्हाला सिंपल सांगितलं होतं. काय सिंपल सांगितलं होतं तर बाळांनो जो मोठा असेल तो P01, छोटा असेल तो P1. जो मोठा आहे तो झाला P01, जो छोटा आहे तो झाला P1. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सॉल्यूट म्हणजे टू फाइंड काय बाळांनो मोलर मास, म्हणून मी इथं लिहिणार कॅपिटल M आणि सॉल्यूटचं मोलर मास म्हणून लिहिणार M2. बरं इथं ब्रॅकेट मध्ये त्यांनी दिलाय मोलर मास ऑफ बेन्झीन 78 ग्राम दिलंय ग्राम पर मोल. बाळांनो मला एक सांगा क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला कॅपिटल M2 काढायचा आहे म्हणजे हा दिलेला मोलर मास कोणाचा आहे कॅपिटल M1 आहे. जर तुम्हाला मोलर मास ऑफ सॉल्यूट काढायचा आहे कॅपिटल M2 म्हणजे जो दिलेला मोलर मास कोणाचा आहे तो कॅपिटल M1 चा. सरळ बाळांनो गोष्टी डायरेक्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. प्रेशर आलं म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर यूज करायचं आणि वेट आणि मोलर मास दिले आणि मोलर मास ऑफ सॉल्यूट सांगितलंय म्हणजे M2 सांगितलंय. सो यू हॅव टू फाइंड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इन टर्म्स ऑफ मोलर मास. कोणता फॉर्म्युला यूज करायचा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इन टर्म्स ऑफ मोलर मास. बरोबर आहे इन टर्म्स ऑफ मोलर मास. राइट बाळांनो. कॅन यू टेल मी व्हॉट इज द फॉर्म्युला. येस बाळांनो डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू लाईन मारा M खाली येणार M2 वर येणार M1, 1 आहे म्हणून 2, 2 आहे म्हणून 1. आता डेल्टा P काय असतं P01 मायनस P1 अपॉन P01. तुम्हाला काढायचं आहे M2. मग M2 ला घेऊयात X. M2 ला काय घेऊयात बाळांनो X आणि हे झालं W1. चलो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. P01 ची व्हॅल्यू किती होती 640 मायनस P1 किती होतं 600 अपॉन P01 किती 640. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेत चला गिवन काय टू फाइंड काय. त्यानंतर M1 मोलर मास त्यांनी दिला होता
येस किती दिला होता मोलर मास? M1 त्यांनी दिला होता 78 इंटू त्यानंतर W2 त्यांनी दिलं होतं म्हणजे सॉल्यूटचं मास किती दिलं होतं 2.315 अपॉन काय बोला x अपॉन x इंटू W1. हाऊ मच इज W1? W1 किती आहे 49. बरोबर आहे बाळांनो. आधी आता हे पूर्ण कॅल्क्युलेट करा. 640 मायनस 600 440 झालं. 40 अपॉन 640 40 अपॉन 640 इज इक्वल टू 78 इंटू 2.315 अपॉन x इंटू 49. काहीच करायचं नाहीये. हे पूर्ण कॅल्क्युलेट करा. 40 अपॉन 640 येस 40 अपॉन 640 हे पूर्ण कॅल्क्युलेट करा फास्ट. गिविंग यू 1 मिनिट फास्ट. 4 अपॉन 64 फास्ट. बाळांनो आलाय का? 4 अपॉन 64 4 अपॉन 64 किती आहे 0.06 इज इक्वल टू 78 इंटू 2.315 अपॉन x इंटू 49. बरोबर आहे x इंटू 49. आता बाळांनो तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे x ची. मग x ला तिथे शिफ्ट करा. x इज इक्वल टू 78 इंटू 2.315 अपॉन 0.06 इंटू 49. बोला काय येणार आहे आन्सर? आणि आन्सर येणार आहे कॅपिटल M. मोलर मास आहे सॉल्यूटचं आहे म्हणून 2. जे काही आन्सर येणार आहे ते येणार आहे ग्राम पर मोल मध्ये. काढा बाळांनो आन्सर लवकर फास्ट. येतंय बाळांनो आन्सर? बरं याला करण्याची अजून एक मेथड आहे म्हणजे तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशन असं करू शकता किंवा आय कॅन शो यू वन मोर मेथड टू डू द कॅल्क्युलेशन. हे बघा हे करू शकता इफ यू गाइज हॅव टेकन अ स्क्रीनशॉट. अनदर मेथड विच यू कॅन यूज इज व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर 640 मायनस 600 किती येणार बाळांनो 40. 40 अपॉन 640 is equal to 78 into 2.315 upon x into 49 असं होतं. येस बाळांनो काहीच करू नका क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे कसं तुम्हाला कळतंय का मी काय बोलतेय? क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे कसं हे बघा हा 640 ला तिकडे न्या म्हणजे इथं काय राहिलं 40 is equal to 78 into 2.315 into 640. बरोबर आहे अपॉन इथे काय राहिलं x इंटू 49. बरोबर आहे. आता x ला तिकडे न्या आणि 40 ला खाली आणा. x इज इक्वल टू 78 इंटू 2.315 इंटू 640 अपॉन 40 इंटू 49. यू कॅन डू दिस ऑल्सो अँड कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ x. x म्हणजे आलं M2 युनिट येणार ग्राम पर मोल. काढा बरं आन्सर पटकन पटकन पटकन. येस बाळांनो शुड आय लीव दिस आन्सर फॉर यू? I want the answer of this. I think this is solved problem 2.5. I want you to comment the answer in the comment section. ठीक है? चलो let's move on to the next question. I want you guys to give me the answer in the comment section. बाळांनो टेक्स्टबुक मध्ये कन्फ्यूज होऊ नका. त्यांनी टेक्स्टबुक मध्ये इथे ना 40 into 40 दिलाय विच इज अ प्रिंटिंग मिस्टेक. ठीक है? इफ यू रीड द क्वेश्चन प्रॉपर्ली तुम्हाला कळेल तो एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यांनी चुकीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे. त्यांनी 40 into 40 केलंय जबकि क्वेश्चन मध्ये 49 दिलेलं आहे. ठीक है? सो डू नॉट गेट कन्फ्यूज व्हेन यू लुक इनटू द टेक्स्टबुक. इट्स अ प्रिंटिंग मिस्टेक. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन गाइज. आई वांट यू टू कमेंट द आंसर इन द चैट सेक्शन नहीं इन द वीडियो. ठीक है? चलो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Okay, now coming to the next numerical number 2.6. The normal boiling point of ether calculate is 77.06. पण तो बघून तर मला काहीच नाही कळलं. बघून तर मला काहीच नाही कळलं की हा कोणाचा boiling point. पुढील मागचे क्वेश्चन. A solution of 50 gram non-volatile solute. पण ग्राम मध्ये म्हणजे ते W आहे आणि solute
दिलंय म्हणजे W2R. सो ग्राम दिलंय म्हणजे W आहे, मास आहे. आणि नॉन व्होलाटाइल सॉल्यूट म्हणजे झालं W2. 150 ग्राम ऑफ सॉल्वेंट. मग ग्राम W, हा W2 आहे का, हा झाला W1. पुढे बॉइलिंग पॉइंट दिलाय. फिगर आउट कोण TB आहे आणि कोण T0 B आहे. सिंपल आहे. रेशोच्या मध्ये तुम्हाला सांगितलं होतं डेल्टा P कसा काढायचा, P0 मायनस P1 म्हणजे जो मोठा आहे तो P0 पण. तसं काढून डेल्टा TB चा फॉर्म्युला आहे TB मायनस P0 म्हणजे जी मोठी व्हॅल्यू आहे ती झाली TB ची. दिलेल्या क्वेश्चन मध्ये इथं एक टेम्परेचर आणि इथं आहे. आता फॉर्म्युला काय डेल्टा TB चा, TB मायनस T0 TB मायनस T0 B. मग मिळालं who is TB and who is T0 B. तर मोठी व्हॅल्यू TB ची आहे 84.27 डिग्री सेल्सिअस आणि छोटी व्हॅल्यू कोणाची T0 B 77.06 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. येस or no, is it clear here? is it clear here? मग डेल्टा TB तुम्ही कसा काढणार, TB minus T0 B म्हणजे हे झालं 84.27 minus 77.06 which is 7.21 म्हणजे तुमचा डेल्टा TB आला 7.21. पुढे त्यांनी काय सांगितलंय, KB ची व्हॅल्यू त्यांनी सरळ दिलेली आहे. KB ची व्हॅल्यू given in the question. किती KB ची व्हॅल्यू 2.77 आणि तुम्हाला काय व्हॅल्यू मोलर मास ऑफ सॉल्यूट. मोलर मास. काय मोलर मास आणि कोणाचा मोलर मास काढायचा आहे, सॉल्यूटचा. सो is it clear here? I repeat, 50 gram of non-volatile solute. ग्राम मध्ये W आणि सॉल्यूटचा W2. In 150 ग्राम of इथाइल म्हणजे 150 ग्राम म्हणजे W. मग हा W2 आहे, हा सगळा सॉल्व्हेंटचा W1. त्यानंतर दोन टेम्परेचर दिले होते मला कळालं ते कोणता TB आणि कोणता T0 B. तर मी टोटल आलं डेल्टा TB चा फॉर्म्युला काय, TB मायनस T0 मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू. मग दिलेल्या दोन टेम्परेचर मध्ये मोठी व्हॅल्यू असते TB ची, छोटी व्हॅल्यू असते T0 B ची. बरोबर आहे. त्याच्यामध्ये डेल्टा TB लगेच काढून ठेवला 7.21. त्यानंतर KB दिलेला होता क्वेश्चन मध्ये आणि मला सांगितलं होतं मोलर मास काढायचा आहे म्हणजे कॅपिटल आहे आणि कोणाचा सॉल्यूटचा. सो M2. Is it clear here? मला बॉइलिंग पॉइंट आहे म्हणजे ऑब्वियसली प्रॉपर्टी एलिव्हेशन आणि बॉइलिंग पॉइंट आणि मोलर मास आणि मास दिलेला आहे म्हणजे एलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट in terms of molar mass. Elevation boiling point in terms of molar. Formula सरळ आहे बाळांनो. Delta TB is equals to KB. मग मी कसं सांगितलं WWMM. मग इथं लिहिणार M2, इथं लिहिणार M1. 1 म्हणून 2, 2 म्हणून 1. पण आता elevation boiling point असल्यामुळे M1 ला इरेज करा आणि त्याच्या जागी घ्या 1000 पहिला 1000. पण क्वेश्चन तुम्हाला M2 काढायचा आहे. M2 ला तिकडे शिफ्ट करा. M2 is equal to KB into W2 into 1000 W1 into delta TB का इथे केला. M2 काढायचा ना त्याला तिकडे मी डेल्टा TB ला खाली घ्या. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा बाळांनो. कशा सबस्टिट्यूट करणार तर M2 is equal to KB. किती दिलेला आहे KB, किती आहे KB 2.77 into W2 दिलेला आहे म्हणजे मास ऑफ सॉल्यूट 50 ग्राम into 1000 W1 आहे 150 आणि तुमचा डेल्टा TB आहे 7.21. काही समजू नका इथे पॉइंट नंतर दोन डिजिट आणि इथे पॉइंट नंतर दोन डिजिट हे शिफ्ट करा. मग हे होणार 277 into 50 into 1000 shift केले म्हणून 10 raised to minus 2. 150 into 7.21 ला 721 करा. 2 पॉइंट शिफ्ट केले म्हणून 10 raised to minus 2. वरचा 10 raised to minus 2 खालचा 10 raised to minus 2 कॅन्सल.
मायनस कर. मग 150 चा 0, 5 चा 0 कॅन्सल. 5 1 चा 5, 5 6 चा 50. बरोबर आहे. म्हणजे आता खाली काय काय राहिलं बोला. M2 is equal to 277 into 1000 upon 3 into 721. 3 into 721 किती होणार आहे? 3 1 are 3, 3 2 are 6, 3 7 are 21. 2163 बरोबर का? 2163 म्हणजे इथे आलं 2163 आणि वर आलं 277 into 1000. काढा पाहिजे आन्सर. आणि मोलर मास येणार आहे पर मोल मध्ये. मोलर मास येणार आहे ग्राम पर मोल मध्ये. काढा आन्सर पटकन. लवकर. सेक्शन मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय करून देत नाहीये कारण आता कन्सिडर केला सायन्स स्टुडंट्स या बेसिक गोष्टी तर आल्या पाहिजे. मी काय डायरेक्ट आन्सर 128 but I expect you to multiply and in a log table ने divide करा. Is it clear till here? Take a screenshot and then we move on to the next question. Fast. Start. Okay, now I am not discussing a short example. Unsolved example आहे. 9th वाला the Maharashtra State Board textbook. So let's look at the question. The vapor pressure of water at 20 degrees Celsius. The vapor pressure of water at 20 degrees Celsius is 17 mmHg. मला एक कळत नाही की सध्या क्वेश्चन वाचून इनिशियली पण प्लीज सॉल्व क्वेश्चन. कोणती व्हॅल्यू क्वेश्चनची ती कळेल. So the vapor pressure of water at 20 Celsius is 17 mmHg. What is the vapor pressure of solution? What is the vapor pressure of solution? Solution vapor pressure is the P1. So what is the vapor pressure of solution? म्हणजे तुम्हाला P1 काढायचं. म्हणजे हे जे आता solution म्हणजे नॉन पोलाइट. हे बघा मॅम. P1 ला आपण काय म्हणतो नॉन पोलाइट आहे आणि P0 ला काय म्हणतो पोलाइट आहे. बरोबर आहे. नॉन पोलाइट सोल्युशन आणि पोलाइट म्हणायचं सॉल्व्हेंट. मग त्यांनी सांगितलंय व्हॉट इज पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. सोल्युशन म्हणजे नॉन पोलाइट आहे. नॉन मला P1 काढायचं. नॉन पोलाइट आहे म्हणजे P1 काढायचं. म्हणजे हे 17 mmHg दिलेलं आहे. 12 काय बोला 17 mmHg आहे P01 बरोबर. 22.8 ग्राम ऑफ युरिया is 50 ग्राम ऑफ वॉटर. म्हणजे युरिया युरिया सॉल्यूट मग ग्राम बरोबर आहे. म्हणजे किती W आणि किती आहे 2.8 ग्राम आणि सॉल्यूट मास म्हणजे झाला W2 आणि युरिया सॉल्यूट आहे. युरिया सॉल्यूट आहे आणि वॉटर हे काय सॉल्व्हेंट आणि वॉटर 50 ग्राम. वॉटर हे आहे सॉल्व्हेंट. आता युरिया सॉल्यूट आहे आणि वॉटर सॉल्व्हेंट आहे. वॉटर मोल किती असतो H2 1 into 2 plus 16 बरोबर आहे. म्हणजे वॉटर सॉल्व्हेंट म्हणून 1 घेतलाय आणि मोलर मास टाकते. वॉटरचा मोलर मास 18 ग्राम पर मोल आणि युरिया सॉल्यूट आहे. मग सॉल्यूटचा मोलर मास म्हणजे काय युरिया फॉर्म्युला आहे H2CONH2. मग नायट्रोजन असतो 40 प्लस नायट्रोजन 1 into 2 प्लस कार्बन 12 plus oxygen 16 plus nitrogen 14 plus hydrogen 1 into 2 बरोबर आहे. हे करून युरियाचा मोलर मास काढू शकता. ज्याचं सम येतं बाळांनो 60. सम किती येतं 60 ग्राम पर मोल. ठीक आहे. नाही कळलं बाळांनो हे बघा त्यांनी काय सांगितलंय एक सोल्युशन सिंपल वर्ड्स मध्ये सांग. एक सोल्युशन आहे. सोल्युशन मध्ये सॉल्यूट आहे युरिया. हे बघा हे सोल्युशन आहे. हे आहे सोल्युशन. सोल्युशन मध्ये तुमचा सॉल्यूट दिलेला आहे युरिया आणि तुमचा सॉल्व्हेंट दिलेला आहे वॉटर. सॉल्व्हेंट दिलेला आहे वॉटर. युरिया सॉल्यूट आहे. मग सॉल्यूटचा मास दिलेला आहे W2. सॉल्यूटचा मास दिलेला आहे
2.8 ग्राम आणि सॉल्व्हेंटचा मास म्हणजे W1 दिलेला आहे 50 ग्राम. म्हणजे M2 सॉल्यूट म्हणजे याचा मोलर मास 60 आणि वॉटरचा मोलर मास आहे 80. बरोबर आहे, या गोष्टी आल्या. त्यानंतर त्यांनी सांगितलंय तुम्हाला फाइंड आउट करायचंय वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे P1. म्हणजे त्यांनी जे वेपर प्रेशर दिलेलं आहे त्या P01 which is 70 mmHg. आणि कोणता फॉर्म्युला यूज करायचा सांगा. Lowering of vapor pressure in terms of molar mass. What is the formula for lowering of vapor pressure? चा formula काय बोला? Delta P upon P01 is equal to MW MW M2 M1 W2W. बरोबर आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. डेल्टा P काय आहे? P01 minus P1 upon P01 is equal to M1 किती आहे बाळांनो? 18 into W2 किती आहे बोला 2.8 upon M2 किती आहे बोला 60 into W1 किती आहे बोला. हे फुल फॅक्टर कॅल्क्युलेट करा. फुल फॅक्टर म्हणजे इथे काय आहे P0 minus P1 upon P01 is equal to हे फुल कॅल्क्युलेट करा. फर्स्ट टाइम कॅल्क्युलेशन राहिलं पटकन. Number. Yes, yes. 0.016. Two terms काय असतो 0.016. बरोबर आहे. आता मी हे थोडं स्लाइड करते. 0.016 आलं. आता बघा काय करायचं. P1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय 70 मायनस P1 आपण P1 किती आहे 70 is equal to काय आलं 0.016. 17 ला तिकडे न्या म्हणजे कसं झालं 17 minus P1 is equal to हा डिनॉमिनेटरचा 17 मल्टिप्लाय करा 0.016 into 70. तुला किती होतं 0.016 into 70. 17 minus P1 is equal to हे करा काय बोला yes girls fast. Yes, yes, yes. 0.2856. Very good. आता P1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग P1 इथे येता म्हणजे तो झाला प्लस P1 is equal to हा तिकडे गेला तर मायनस. So 17 minus 0.0285. बोला किती होता आन्सर? Yes, yes. बोला. P1 ची एक्झॅक्टली 16 पॉइंट समथिंग. तुम्ही आन्सर काढायचा आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये डू लेट मी नो द. ठीक आहे, काहीच नाही, सिंपल क्वेश्चन होता. युरिया सॉल्यूट होता, वॉटर हा सॉल्व्हेंट होता, हा सॉल्यूट होता, हा सॉल्व्हेंट होता. ठीक आहे, W2 त्यांनी दिलेलं होतं. त्यानंतर M2 तुम्हाला काढता आलं पाहिजे. युरियाचा मोलार मास 60 हे दिलेलं होतं. वॉटरचा W1 मास त्यांनी 50 दिलेलं होतं. त्यानंतर वॉटरचा मोलार M1 18 तुम्हाला काढता आलं पाहिजे. बरोबर आहे. W2 त्यांनी किती दिलं होतं मुलांनो? W2 त्यांनी दिलं होतं 2.8. हे दिलं होतं 2.8. बरोबर आहे. आणि त्यांनी तुम्हाला P01 ची व्हॅल्यू दिली होती which is 70 आणि P1 काढायचं होतं. सिंपल लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरचा फॉर्म्युला यूज करा. नंतर तुम्हाला P1 ला काढायचं होतं. मग काय करायचं पूर्ण टर्म मल्टिप्लाय करायचा. या P0 म्हणजे तो हा जो डिनॉमिनेटरचा 70 आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला. ही व्हॅल्यू आली. ह्या व्हॅल्यूला तिकडे घ्या म्हणजे ही प्लस ची व्हॅल्यू मायनस झाली. सो 17 minus 0.285 आणि हा मायनस P1 इकडे आला प्लस P1 आणि जे काही प्रेशर आहे म्हणून ते येणार mmHg मध्ये. Comment and let me know the answer. Banu, is it clear? Ask me घेतले 3 solved numericals and एक unsolved numericals. This is part 1 of the not part 1. This is numericals का first video.
ऍक्च्युअल मध्ये हा सोल्युशनचा तुमचा आहे व्हिडिओ नंबर 4. व्हिडिओ नंबर 4 आहे न्यूमेरिकलचा. पण आय रिपीट बाळांनो, हा व्हिडिओ तरच कळेल जर अजूनही बघितल्यानंतर कळत नसेल. Please go back to the derivation video. Please go back to the formula list. Only then you will understand. हा आहे न्यूमेरिकलचा पहिला व्हिडिओ. न्यूमेरिकलचा नेक्स्ट व्हिडिओ पण येईल ज्याच्यामध्ये मी अजून अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स डिस्कस करेन. Is it clear? Thank you for watching the video. Thank you. Good night. And DC Janta say yes. Bye bye.